आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे। लासल गावात शेतकऱ्यांनी कांदा एक्सप्रेस अडवली आहे। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली आहे। प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रेल्वे रोखत आंदोलन केलंय। एनसीसीएफच्या कांदा खरेदीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। की कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा। ह्याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेन मध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही, मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे। दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे, हा आमचा अट्टा आहे। सडलेला कांदा गेला नाही पाहिजे। काय मागणी काय आहे आणि इथून पुढची भूमिका काय असते? आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा। शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला, त्याचं आम्ही त्या ठिकाणी